गई इंदिये सुकाये जोगे वेदे कसाय नाणेय संयम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्जती पाणासन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसंतु परुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजुआ सव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासनायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुतदेवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत आमची संयम मार्गणा सुरू आहे. संयम मार्गणेचे 7 भेद आहे आणि या 7 भेदांमध्ये आम्ही सामायिक, छेदोपस्थापना, परिहार, विशुद्धी, सूक्ष्म संप्राय, यथाख्यात आणि त्यानंतर संयमासंयम आम्ही बघतो आहे. आणि संयमासंयम हे गुणस्थान मनुष्य पर्यायीत आणि तिर्यंच पर्यायीत संभवू शकतं. नंतर हे गुणस्थान एकच आहे, 5वंच गुणस्थान आहे, पण याच्या व्हरायटी मात्र खूप आहे. कारण 12 प्रकारची व्रत, 11 प्रकारच्या प्रतिमा पाळणं हे सगळं यामध्ये गर्भित आहे. त्यामुळे अनेक प्रकारांनी या अनुव्रतांचं 5व्या गुणस्थानाचं आम्ही वर्णन करू शकतो. मनुष्य पर्यायीमध्ये 8 वर्षाचा झाला की हा संयमी बनू शकतो, व्रत पालन करू शकतो स्वतःहून. पूर्वी ज्याला 40व्या दिवशी फक्त अष्टमूल गुणांचं पालन एवढं त्याला प्रतिज्ञा आणि त्याचं पालन करण्याची जबाबदारी आई वडिलांवर होती, ती आता तो स्वयंभू बनला. ही जबाबदारी त्याची त्याच्यावर सपूर्त करायची आहे 8व्या वर्षी. आणि तो आता स्वतंत्र रीतीने श्रावक या पदाला प्राप्त झालेला आहे. श्रावकाचे कमीत कमी 8 मूलगुण तो जीवनात पाळतो आहे. 5 उदुंबर फळांचा त्याग आणि 3 मकारांचा त्याग. आणि थोडं आम्ही वरच्या स्टँडर्डला गेलो तर पाणी गाळून पिणं, देवदर्शन आणि रात्री भोजन त्याग, अशा प्रकारे 8 मूलगुणांचं पालन या प्रतिमेमध्ये, या गुणस्थानामध्ये दिसतं. आणि तो केवळ अव्रती श्रावक म्हटल्या जातो 4थ्या गुणस्थानवरती. पण हे त्याचे मूल गुण 4थ्याही गुणस्थानामध्ये त्याचे असणार आहे. आणि संकल्पपूर्वक जर अनुव्रतांचं पालन करेल तर त्याचं ते 5वं गुणस्थान आहे. अशा तऱ्हेने या 5व्या गुणस्थानाची विवक्षा लावायची आहे. आता प्रश्न आहे, 204 नंबरचं पेज सुरू आहे आणि 12वा प्रश्न आहे, संयमामध्ये कमीत कमी कितने आश्रव के प्रत्यय होते हैं? आश्रवाचे प्रत्यय कमीत कमी किती राहतील? संयमामध्ये मिथ्यात्व गेलेलं आहे त्याच्या जीवनातलं, म्हणून 5 मिथ्यात्वाचे प्रत्यय नाही. अविरती एकच कमी झालेली आहे म्हणून 11 अविरती राहतील. कषाय किती राहतील? 8 कषाय गेले. 8 कषाय गेले आहे म्हणून 8 कषाय राहतील. आणि 9 कषाय नाही, 9 कषाय कमीत कमी विचारलाय. महाजीव घ्यायचा आम्ही समूर्छन जीव, म्हणून फक्त एक नपुंसक वेद पाहायचा तिथे, कमीत कमी लावायचे आहे. म्हणून एरवी सामान्य कथनात 3च कषाय लावू आम्ही, 9 कषायमध्ये 3च लावू वेद. परंतु या ठिकाणी कमीत कमी अपेक्षा आहे म्हणून आम्ही हा जीव निवडू, तो समूर्छन जीव घेऊ. आणि समूर्छन जीवाला एक नपुंसक वेदच असतो म्हणून त्या ठिकाणी 7 नोकषाय. नंतर योगाचे हे काय योग? 4 आणि 4 8 आणि 1 9 एवढे त्या ठिकाणी राहतील कमीत कमी विचारले म्हणून. आणि नाही विचारले कमीत कमी तर त्याला नॉर्मल आश्रवाचे प्रत्यय आपण लावलेलेच आहे, 2 नवकषाय अजून त्याच्यात जोडून घ्यायचे. अशा प्रकारे 37. सामान्य तिर्यंच गर्भज असेल
तर 3 वेद जोडायचे आणि अशा प्रकारे त्याला कषाय होतील. ठीक आहे. नंतर प्रश्न आहे, जो अतिथि संविभाग व्रत का पालन करता है उसके कितने जाती एवं कुल हो सकते हैं. जो आता अतिथी संविभाग व्रत पाळतो आहे तो कोणत्या गतीतला जीव असेल? तो मनुष्य पण आहे आणि तिर्यंच पण आहे, दोन्ही आहे. आणि म्हणून दोन्ही याचे मिळून जितके आपण कुलकोटी पाहिलं आणि जाती पाहिल्या त्या सगळ्या जाती आपल्याला इथे लावाव्या लागतात. 4 लाख तिर्यंच्या आणि 14 लाख मनुष्यांच्या. आणि कुलमध्ये 43.5 लाख करोड तिर्यंचे कुल आणि मनुष्यांचे 14 लाख. अशा तऱ्हेने हा आपण चॅप्टर बघितला. यावर कुणाला काही प्रश्न? पुढे चलू. असंयमाचं आता शेवटचं ह्याच्यामधलं प्रकरण आहे. असंयम आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे मार्गणामधला हा असंयम हा एक भेद आहे. यामध्ये असंयम म्हणत असताना या जीवानी कोणताही संकल्प केलेला नाही. हा जीव मिथ्या दृष्टीपासून 4थ्या गुणस्थानापर्यंतचा जीव असतो. कारण पहिल्याही गुणस्थानामध्ये हा असंयमी आहे आणि 4 पर्यंत हा जीव असंयमी असू शकतो. एक तर तो संयम सम्यक्त्व सहितही त्याच्या जीवनात असंयमीपणा असू शकतो आणि मिथ्यात्व रूप असूनही असंयमीपणा त्याच्या जीवनात असू शकतो. त्यामुळे याची गुणस्थानं असणार आहे 1 ते 4 पर्यंतची. आणि असंयम हा सगळ्याच जीवांना असंयमी 4ही गतीतील जीव राहू शकतात, म्हणून यांच्या 4ही गती त्या ठिकाणी असणार आहे. या अनुषंगाने हा चार्ट आपल्याला बघायचा आहे की असंयम म्हटला तर आम्ही कोणत्या याच्यापासून जीव गृहीत धरू? तर तो निगोदी जीवापासून सगळे जीव असंयमीच आहे, म्हणून तिथपासून आम्ही सगळे जीव यामध्ये गर्भित करणार आहेत. अशा तऱ्हेने हा असंयम म्हटला तर हा जीव निगोदी जीवांपासून आम्हाला 4थ्या गुणस्थानापर्यंत सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून बघायचे आहे. गती किती राहतील? 4ही गती राहील. 4ही गती राहतील. इंद्रिय किती राहतील आता? 1 ते 5 सगळे राहतील. 1 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत. 1 इंद्रियापासून पंचेंद्रियापर्यंत म्हणजे 5ही इंद्रिय राहतील. काय किती राहील? दोन्ही त्रस्काय स्थावर काय. रस काय आणि स्थावर काय. 5 स्थावर काय, 1 रस काय. हा हा. योग किती राहतील? आहारक दिक सोडून. आहारक दिक सोडून म्हणजे 4 मनाचे राहतील, 4 वचनाचे राहतील, 5 कायचे, औदारिक औदारिक मिश्र, वैक्रियक वैक्रियक मिश्र आणि कार्माण कायोग राहील. फक्त आहारक द्विक या असंयमी जीवांना राहणार नाही. याच्यामध्ये आम्ही थोडा फरक केला तर आम्ही असंज्ञी जीवांपर्यंत असंयमी असतील, असंज्ञी जीवांपर्यंत असंयमी असतील तर आम्ही त्यांना वचनाचे राहू देऊ, परंतु मनाचे परत कमी करू आणि कायेचे पण आम्हाला कमी करावे लागतील. कायेचे पण वैक्रियक कायोग आणि वैक्रियक हे 2 कमी करावे लागतील. औदारिक औदारिक मिश्र ठेवता येईल, कार्माण ठेवता येईल. अशा प्रकारे आम्हाला कमी अधिकपणा लावावा लागेल. आणि द्विनिंद्रियाच्या खालचे आम्ही एकेंद्रिय जर असंयमी बघितले तर त्या ठिकाणी आम्हाला किती योग लावावे लागतील असंयम अवस्थेत? फक्त काय योगाचे, एकेंद्रिय जीवच पाहिला. फक्त काय योगाचे कोणते? औदारिक वचन योग राहील. 3 लावावे. 3 औदारिक औदारिक मिश्र आणि कार्माण. औदारिक औदारिक मिश्र आणि कार्माण हे 3 योग आम्हाला एकेंद्रिय अपर्याप्त अवस्थेत असेल तर मिश्र लावावं लागेल. विग्रह गतीतही त्याला एकेंद्रिय नामकर्माचा उदय सुरू झालेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी कार्माण काय योग लावावे लागेल तर 3 योग लावावे लागतील अपर्याप्तच्या अपेक्षेने आणि आयुच्या अपेक्षेने. अशा प्रकारे फरक करावा लागेल. वेद पाहिला तर 3ही वेद घ्यावं लागेल. 3ही वेद लावावे लागतात. नाही. एकेंद्रियाच्या कशाला? चतुरेंद्रियापर्यंत नपुंसकच. नपुंसक वेदाचं. नपुंसकच फक्त पंचेंद्रियामध्ये, आणि तेही गर्भ जे असेल पंचेंद्रिय तर 3 वेद.
हं. समूर्छन पंचेंद्रिय असेल संज्ञी पण तरी नपुंसक. हं. कषायांमध्ये 25 कशा राहतील मग इथे? 25 कषाय आहेत. ज्ञान हं. 3 आणि 3 6 आणि 3 6 सुज्ञ. ज्ञान राहतील. मिथ्यात्व सहित असेल तर 3 कुज्ञान राहतील. सम्यक्त्व सहित संयम असेल तर 3 सुज्ञान राहतील. अशी 6 ज्ञान राहतील. संयम असंयम असंयम म्हणजे स्वकीय. दर्शन 3 चक्षु अचक्षु अवधी. तिन्ही. हा, चक्षु अचक्षु अवधी. हा, लेशा सहाही राहू शकतात. साही लेशा आहे. भव्य भव्य दोन्ही अभव्य दोन्ही प्रकार प्रकारचे. असू शकतात. भव्य अभव्य दोन्ही आहे. सम्यक्त्व ते पण सगळ्याच प्रकारचे राहील ना? सगळेच राहू हा, शकतात. सम्यक्त्व सगळे राहतील. पहिल्या गुणस्थानात असंयमी आहे तिथे मिथ्यात्व राहील. दुसऱ्यातही असंयम आहे तिथे सासादन राहील. तिसऱ्याही गुणस्थानातला जीव मिश्र तिथेही असंयम आहे. चौथ्या गुणस्थानात 3 सम्यक्त्व आहे आणि त्याही ठिकाणी तो जीव असंयमी आहे. म्हणून 6 संयम घटित होतील. संज्ञी दोन्ही पण राहतील संज्ञा असज्ञ. दोन्ही आहे. आहार आहारक दोन्ही आहारक अनाहारक. 2 अनारक दोन्ही आहे. गुणस्थान पहिल्यापासून 4 पर्यंत 4. हा, 4 गुणस्थान. जीव समास सगळे सगळे राहिले. 19 आहे. सगळे आहेत. 19 जीव समास आहे. पर्याप्ती 6 पर्याप्ती काही राहील. पण राहतील. 6 पर्याप्ती आहे. 6 पर्याप्ती आहे. प्राण 10 10 प्राण. 10 प्राण आहे. एकेंद्रिय जीव असेल तर त्याला किती प्राण असतील? 4 4. आणि हा. अपर्याप्त अवस्थेत एकेंद्रियाला 3 3. 3 हा, संज्ञा 4 4ही संज्ञा आहे आणि एकाही संज्ञेचा अभाव होणार नाही. उपयोग 6 आणि 3 9. 10 9 उपयोग. ध्यान अर्थ रौद्र आणि चौथा गुणस्थान असेल तर 2 अजून धर्मध्यान. 2 धर्मध्यान. 10 ध्यान राहतील. 10 आश्रव सगळेच राहू शकते ना, फक्त याची कमी झाली योगची. फक्त आहारक द्विक कमी करायचं. योगाचे 2 कमी. 55 प्रकारे आश्रव राहील. 55. 55 प्रकारे आश्रव राहील. मिथ्यात्व 5, अविरती 12, कषाय 25 आणि योगामधले फक्त 13. 2 कमी करून 55 प्रकारे आश्रव आहे. जाती 84 लाख. सगळे जीव आहे म्हणजे पूर्णच्या पूर्ण जाती आहे म्हणजे 84 लाख जाती आहे. आणि कुल देखील 199 करोड कुल आहेत. भावता असंयम जीवाला औपशमिक भाव. उपशमिक सम्यक्त्व राहील. हा, सम्यक्त्व आहे म्हणजे एक भाव आहे. नंतर क्षायिक सम्यक्त्व राहू शकते. क्षायिक सम्यक्त्व राहू शकते. क्षयोपशमिक राहू शकते. सुज्ञान 3 3 सुज्ञान, कुज्ञान 3 कुज्ञान, 3 दर्शन, 5 लब्धी, 5 लब्धी, सम्यक्त्व है ना. क्षयोपशमिक सम्यक्त्व आहे. नंतर देश संयम सकल संयम नाही. 2 भाव नाही आहे. देश संयम सकल संयम नाही. इतके भाव क्षयोपशमिकचे त्यांना राहतील. औदैक भावामध्ये 4 गती, 4 कषाय, 4 कषाय, कषाय लिंग, 3 लिंग, दर्शन, मिथ्या दर्शन, ज्ञाना 3 6 ज्ञान, अज्ञान, संयता, असंयम, असिद्धत्व, असिद्धत्व आणि मिथ्या दर्शन, लेशा सिद्ध, 6 पण विषय लेशा साही. अशा तऱ्हेने औदैक भाव राहतील आणि पारिणामिक भाव जीवत्व 3ही प्रकारचे
तीनही प्रकारचे पारिणामिक भाव आहेत. आहे. आता प्रश्न पाहू. ऐसे कौन से ज्ञान है जो केवल असंयम में ही पाए जाते हैं. केवळ असंयमात, उज्ञान संयमात दिसणार नाही. असे तिन्ही कोणते कोणते मिथ्याज्ञान. ज्ञान आहे जो केवल असंयम में ही पाए जाते हैं. तिन्ही तीन कुज्ञान. कुज्ञान. ते मिथ्या ज्ञान. हा. सुज्ञान म्हटलं तर संयम अवस्थेतही मिळतात, म्हणून आम्हाला सुज्ञान लावता येत नाही. कुज्ञानच लावावे लागतात. कुमती, कुश्रुत आणि कुअवधी. संयमा संयम एवं असंयम में मन परिज्ञान क्यों नहीं होता है. मन परिज्ञान चौथ्यात पाचव्यात का होत नाही बा जीवांना. कारण ते सहाव्याच गुणस्थानात होऊ शकते. त्याचं पण गुणस्थानच का सहाव्यातच. कारण तेवढी विशुद्धता परिणामांची राहत नाही. सरळ कारण आहे. एकच कारण आहे जीवाजवळ. परिणाम जितके विशुद्ध तेवढा ज्ञानाचा क्षयोक्षम जास्त. म्हणून परिणामांकडेच बघायचंय. पूर्ण खेळ हा परिणामांवर खेळ आहे. म्हणून नहीं, क्योंकि संयता संयत और असंयम के साथ मन पर्याय ज्ञान की उत्पत्ति मानने में विरोध आता है. इसी प्रकार सभी संयमियों में भी मन पर्याय ज्ञान नहीं होता, क्योंकि मन पर्याय ज्ञान की उत्पत्ति में केवल संयम ही कारण नहीं है, किंतु संयम के अतिरिक्त विशेष जाति के द्रव्य, क्षेत्र, काल आदि भी कारण है. वे सभी संयमियों के नहीं पाए जाते, इसीलिए सभी संयमियों को मन पर्याय ज्ञान नहीं होता. विशिष्ट प्रकारचं द्रव्य, क्षेत्र, काल भावाची अनुकूलता असावी लागते आणि भावाचीच अनुकूलता इथे प्रधानतेने आहे. जितकी विशुद्धता जास्त तेवढा ज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम जास्त प्रमाणात जीवाला असणार आहे. आणि या ठिकाणी सांगितलं की मन पर्याय ज्ञान सगळ्या संयमींना त्या ठिकाणी होऊ शकत नाही. असंयमी जीवों के कितने सम्यक्त्व में एक ही गुणस्थान पाया जाता है. किती संयमात. मिथ्यात्व मध्ये किती फक्त नाही, मिथ्यात्व असंही. राहील. साधन मध्ये मिथ्यात्वात एक मिथ्यात्व राहील. सासाधन मध्ये एक राहील. मिश्र मध्ये पण एक राहील. आणि चौथ्या गुणस्थानात मात्र तीन सम्यक्त्व आहे. म्हणून एका याच्यात मिथ्यात्वात मिथ्यात्वच राहील, सासाधन मध्ये सासाधनच राहील आणि तिसऱ्या याच्यात एकच सम्यक्त्व राहील. असंयम में कम से कम कितनी पर्याप्तियां होती है. असंयम अवस्थेत कमीत कमी पर्याप्ती किती होतील. एकेंद्रियाच्या अपेक्षेने चार. चार पर्याप्ती एकेंद्रियाच्या अपेक्षेने. आहार, अजून शरीर, इंद्रिय, श्वासोश्वास. इंद्रिय आणि श्वासोश्वास. असंयमी जीवों के अपर्याप्तक अवस्थेतही लावलं तरी तिथे आपल्याला पर्याप्तीचं त्यांनी एकदम युगपद ग्रहण केलेलं आहे. पर्याप्तीची पूर्णता होत नाही म्हणून कार्य सुरू होत नाही, पण पर्याप्ती मात्र युगपद सगळ्या ग्रहण केलेल्या आहे. म्हणून त्या अपेक्षेने त्याला पूर्ण पर्याप्ती लावावं लागतात. असंयमी जीव के प्राण कितने. आता हे तर माहिती आहे, सोपंही आहे आपल्यासाठी हे. आता इथे अपर्याप्तक लावू शकतो, इथे प्राणांमध्ये कमी करू शकतो, कारण प्राण सुरू नाही झाला. पर्याप्तीचं ग्रहण जरी एका समयात केलेलं आहे तरी प्राणाची सुरुवात मात्र पर्याप्ती पूर्ण झाल्यावर होते. म्हणून तिथे पहिल्यांदा एकेंद्रियामध्ये अपर्याप्तक अवस्थेत तीन प्राण. नंतर पर्याप्तक अवस्थेत चार प्राण. पण ते द्विनिंद्रियाला अपर्याप्तक अवस्थेत 5 प्राण. पर्याप्तक अवस्थेत 6 प्राण. 3 इंद्रिय जीवांना अपर्याप्तक अवस्थेत 7 प्राण. 7 प्राण. 8. नंतर चतुरेंद्रिय जीवाला पर्याप्तकाच्या अपेक्षेने 8 प्राण. नंतर असंज्ञी पर्याप्तकाला 9 प्राण आणि संज्ञी पर्याप्तकाला 10 प्राण. एक एक कमी करायचा. अपर्याप्तक लावताना एक एक कमी करून टाकायचा
एक एक नाही, 2 वचनबल, मनोबल आणि श्वासोश्वास 10. म्हणजे संज्ञी अपर्याप्तक जीवाला, संज्ञी अपर्याप्तकाला 7च प्राण आहे. अपर्याप्त अवस्थेत. वचनबल कमी करायचं, मनोबल कमी करायचं आणि श्वासोश्वास कमी करायचा. प्रश्न नंतरचा, वचन योग वाले असंयमी जीवों के कितने प्राण होते है. वचन योग आहे, असंयमी आहे, त्याला किती प्राण राहतील. वचन योग आहे म्हणजे कोणतं? म्हणजे द्विनिंद्रियापासून ना? द्विनेंद्रिय. द्विनेंद्रिय आहे तो जीव. म्हणजे त्याला किती 6 प्राण राहतील? कमी 6 कमीत प्राण कमी मग 6 राहतील प्राण. त्याला. कमीत कमी 5 हं. नाही, 2 कमी करावं लागेल ना. द्विंद्रिय पर्याप्तकला हे पहा, कमीत कमी लावायचे असेल वचन योग वाल्याला, कमीत कमी हं. लावायचे असतील तर आपल्याला श्वासोश्वास आणि नाही ना, वचनबल पण आता कमी करावं वचन लागेल. नसतेच ना अपर्याप्त अवस्थेत, म्हणजे आपल्याला अपर्याप्तक पर्याप्तकच अवस्थेत घ्यायला पाहिजे ना. वचनबल नाही. वचन कुठे सुरू झालं त्याचं? नाही, पर्याप्त म्हणून मग झाल्यावरच सुरू होईल ना वचन. पर्याप्तक मध्ये 6 घ्यायचे हा, आणि पर्याप्त, पण अपर्याप्तक अपर्याप्त मध्ये मध्ये नसतेच ना वचन वगैरे, अजून कमी, म्हणजे कमीच होतील ना मग. म्हणजे हो ना, हा, कमीच कमीच करायचे. म्हणजे 2 इंद्रिय लावायचे, हा, एक कायबल लावायचं आणि आयु लावायची. हा. हा, पण मग द्विंद्रिय आपल्याला अपर्याप्त वचन योग पाहिजे ना. वचन योगात मग आपण अपर्याप्त हो, अवस्था वचन लावायची नाही योगात ना. लावायचंय. मग अपर्याप्त. आता विवक्षा, याची प्रश्नाची विवक्षा लक्षात घ्या. हा, वचन हा, योग वाला म्हटल्यानंतर त्याच्या पर्याप्ती पूर्ण पूर्ण झालेल्या आहेत. झाले आहेत. हा, 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 हा. फक्त हा आणि प्राण म्हणून आपल्याला घ्यावा. इथे 6. 6 प्राण हा प्राण लावावे घ्यावा लागतील. लागेल. जर 6 प्राण घ्यावे लागतील. म्हणून वचन योग म्हटल्यानंतर त्याची वचन पर्याप्ती पूर्ण झाली आहे हे गृहीत धरलं श्वास आणि पण 6 पूर्ण प्राण झाला. लावले. आणि द्विनिंद्रिय जीवाला विचारलं तर मात्र मग कमी करायचे. प्रश्नाची लक्षात घेऊन, वचन योग वाले के कम से कम 6 प्राण होते हैं, यद्यपि द्विनिंद्रिय जीवों के कम से कम 4 प्राण होते हैं, लेकिन वचन योग की प्राप्ति होने पर 6 प्राण होते हैं. वचन अधिक से अधिक 10 प्राण तथा अधिक से अधिक 10 प्राण होते हैं, संज्ञी पंचेंद्रिय पर्याप्तक जीवों के. म्हणून या ठिकाणी वचन योग विचारला, याचा अर्थ त्यांची पर्याप्ती पूर्ण झालेली आहे. असंयमी जीवों के कितने उपयोग होते हैं. असंयमी जीवांचा उपयोग पहिल्यांदा तर आपल्याला पहिल्यांदा तर 6 आणि 3 9. 6 आणि 3 9 उपयोग लावावे लागतात. आणि बाकी कमीत कमी विचारले तर अधिक से अधिक 9 मग 3च लागतील. आणि कमीत कमी 3च लागतात. कुमती, कुश्रुत आणि अचक्षु दर्शन. याच्यापेक्षा कमी उपयोग कोणत्याही संसारी जीवाला असणार नाही. 3 उपयोग तर कोणत्याही जीवाला आपण राहणारच मग आहे. इथे सुमती पण लावू शकतो ना. असंयमी असला तरी तो 2 सुमती घेऊन पण लावू शकतो 3 उपयोग कमीत कमी. हो, हा. नाही 2 ध्यान घ्यावं सुमतीला 4 लागतील, होईल. मग 2 दर्शन लागेल ना. 2 दर्शन लागेल ना, चक्षु अचक्षु. सुमतीवाला म्हटला तर तो संज्ञी पंचेंद्रिय आहे. हा, बरोबर. म्हणजे आपल्याला 4 लावावे लागतील. बरोबर. म्हणून 6 उपयोग लावले. 3 कुज्ञान, 3 सुज्ञान, नंतर 3 दर्शनोपयोग, चक्षु अवधी आणि चक्षु दर्शनोपयोग तर चक्षुेंद्रिय से असंयत सम्यक दृष्टी तक आणि अचक्षु दर्शनोपयोग एकेंद्रियापासून असंयत सम्यक दृष्टी पर्यंत. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. चक्षु दर्शन वाले असंयमी जीवों के कितने आश्रव के प्रत्यय होते हैं. चक्षु दर्शन वाले आहे, असंयमी आहे, आश्रवाचे प्रत्यय किती? 5 मिथ्यात्व, 12 अविरती आणि 25 कषाय आणि 13 योग. 2 कमी राहील कशा आहे. हा, तर 13 योग राहतील. चक्षुदर्शन वाले कम से कम पाहायचे आहे.
अच्छा, कम से कम कम से आहे. कम पाहायचे. हा, आता मग म्हणून मिथ्यात्व काढून टाकायचं. हा, अनंतानुबंधी 12 काढायची अविरती. इकडे. हा, 12 आणि विरती, एकच योग राहील 21. मग. एकच योग राहील. आणि कोणता? 21 कशा आहे? हा, योग कोणता राहील? आता इथे चक्षुदर्शनवाला आहे, तर एक तर हम्म. अपर्याप्त अवस्थेत आपण घेतलं. हा, तर मिश्र लावावं लागेल. हा, कम से अनारक कम. अवस्था में. अनारक अवस्था घेतली तर कारमण लावावं लागेल. आणि हा, निवृत्त अपर्याप्त अवस्था घेतली तर आपल्याला मिश्र लावावे लागतील. एक तर औदारिक मिश्र लावावं लागेल किंवा वैक्रियक मिश्र लावावं लागेल. आणि पर्याप्त अवस्थेत मग एकच राहील ना पर्याप्त औदारिक? अवस्थेत एकच राहील नाही, मग तिन्ही औदारिक. राहील ना. तिन्ही राहील ना, चक्षुदर्शन आणि असंयमी. वैक्रियकही राहू शकतो ना. ओके, हो. हम्म. देव चारी हो गतीतले हो, जीव आहे आलं त्याच्यामुळे. लक्षात. हो, हो, आलं. त्याच्यामुळे वैक्रियकही राहतील. आपण एक पाहाला एक अपेक्षेने लावलं म्हणून तिथे एक योग कोणताही गृहीत धरून कथन केलं आपण सामान्य. आणि जर वेगवेगळ्या आता अशा वेगवेगळ्या अपेक्षेने देव आणि नारकींना वैक्रियक काय योग आहे किंवा त्यांना वैक्रियक मिश्र असू शकतो, अशा अपेक्षेने वेगवेगळं कथन. कारण पहा, चक्षुदर्शनवाले असंयम अवस्था आहे. असंयम अवस्था असताना सुद्धा ते आता देवपर्ययीत किंवा नरक पर्ययीत जाऊ शकतात, चौथ्या गुणस्थानात त्यांचं मरण झालं तर. त्यामुळे मिश्र अवस्थेतही त्या ठिकाणी त्यांना निवृत्त म्हणजे एक योग असू शकतो. एक तर वैक्रियक मिश्र पण असू शकतो किंवा औदारिक मिश्र पण असू शकतो किंवा कारमाण पण असू शकतो. पर्याप्ती पूर्ण झाल्यावर सम्यक त्यांचं कायम आहे असं गृहीत धरून आम्ही त्याला वैक्रियक पण लावू शकतो आणि औदारिक पण लावू शकतो. विवक्षा आली आहे ही लक्षात? हो. हा, अशा तऱ्हेने फक्त आम्हाला आहारक द्विक त्या ठिकाणी जमत नाही. आहारक द्विक लावता येत नाही. आता प्रश्न समुच्चय. सिद्ध भगवान के कौन से संयम ग्रहण करना चाहिए? सिद्ध जीवांना या संयमामध्ये कोणत्या याच्यात टाकायचं आम्ही? सामायिक छेदोपस्थापनात टाकायचं, यथाख्यात मध्ये टाकायचं की कोणत्या याच्यात टाकायचं? यथाख्यात. नाही ना, आता काहीच यथाख्यात मध्ये. नाही. हा, आता तिथे संयमाची प्रवृत्ती काहीही राहिली नाही. काहीच नाही. जसं आम्ही 13व्या गुणस्थानात जरी उपचाराने ध्यान म्हटलं, तसं आम्ही या जीवांना, सिद्ध जीवांना भूतपूर्व नैगम नयाच्या अपेक्षेने आम्ही त्यांना ते कोणत्या चारित्रांनी मुक्ती प्राप्त केली त्या धारी म्हणू शकतो. तत्वार्थ सूत्रातलं इथे वेगळ्या पद्धतीने उत्तर दिलंय धवलाकारांच्या अपेक्षेने. पण एक सूत्र आम्हाला लक्षात घ्यायचं आहे या ठिकाणी. क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र, प्रत्येक बुद्धबोधित ज्ञानावगाहनांतर संख्याल्प बहुत्वत साध्या, हे जे तत्वार्थ सूत्रामधलं लास्ट सूत्र दिलेलं आहे, याच्यामध्ये सिद्ध जीवांमध्ये देखील भूतपूर्व नैगम नयाच्या अपेक्षेने भेद केले आहे. सिद्धांमध्ये भेद आहे का? नाही. सिद्ध जीव समान आहे. त्यांच्यामध्ये अनंत ज्ञान, अनंत दर्शन हे सगळं काही समान आहे. कोणत्याही मध्ये कमी अधिकता नाही. एकसारखे जीव असताना सुद्धा आम्ही संसारी जीव, आम्हाला भेदानी पाहायची सवय आहे. भेदाशिवाय आम्हाला कथन लक्षात येत नाही. म्हणून आचार्यांनी आगम भाषेमध्ये, अध्यात्मात नाही हे मान्य, आगम भाषेमध्ये कथन करताना सिद्धांत ग्रंथांमध्ये भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने सिद्धांमध्ये भेद केलेले आहे. क्षेत्र, आता याच्यामधला पहिल्यांदा चारित्राचा भेद पाहतो, कारण इथे चारित्र आलेला आहे म्हणून. क्षेत्र, काल, गती, लिंग, तीर्थ, चारित्र हा भेद आलेला आहे सिद्धांमध्ये. कोणत्या अपेक्षेने हा भेद सांगितला? सिद्ध जीवांमध्ये जो भेद केलेला आहे हा कोणत्या अपेक्षेने त्या ठिकाणी तत्वार्थ सूत्रामध्ये कथन केलं? आता पहा, भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने. काही जीव असे आहे की ज्यांना परिहार, विशुद्धी, चारित्र होतं,
त्याचा त्याग करून ते श्रेणी आरोहण करून केवल ज्ञानी बनले. केवल ज्ञानी बनल्यानंतर वास्तविकतः आता काहीही चारित्राचा त्या ठिकाणी कोणत्या चारित्रांनी झालं हे पाहायची गरज नाही आहे. तरी देखील भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने 3 चारित्र सहित त्यांना निर्वाण प्राप्त झालं हे म्हणू शकतो. दुसरं, ज्ञानाच्या अपेक्षेने म्हणजे आता चारित्र दोन प्रकारचं पाहिलं आम्ही तर काय म्हणू शकतो की त्यांना सामायिक छेदोपस्थापनेच्या माध्यमातून केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली किंवा त्यांना आहारक द्विक पण झालेलं होतं. ते संयम नाही आहे, चारित्र पण नाही म्हणतायत, पण या चारित्रातून त्यांना सम्यक केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे हे कथन त्या ठिकाणी करता येऊ शकतं आणि कथन केलेलं आहे. क्षेत्राच्या अपेक्षेने कथन केलेलं आहे की कोणत्या क्षेत्रातून मोक्षाला गेला. भरत क्षेत्रातून गेला, ऐरावत क्षेत्रातून गेला की विदेह क्षेत्रातून गेले. त्या अपेक्षेने सिद्धांना क्षेत्र अपेक्षेने भेद सांगितलेला आहे. कोणत्या खंडातून गेला, कोणत्या कालातून गेला, किती अवगाहना घेऊन गेला. सगळ्यात कमी अवगाहना घेऊन जाणारे कमीत कमी अवगाहना सिद्ध परमेष्ठीची किती सांगितली आहे? 3.5 हात. 3.5 हात. 3.5 हा 3.5 हात ही कमीत कमी अवगाहना सांगितली आणि जास्तीत जास्त सांगितली ती 500 धनुष्य 525. 525 धनुष्य सांगितलेली आहे ही अवगाहना. त्या अवगाहनेच्या अपेक्षेने आणि अडीच द्वीपामध्ये कोणतं क्षेत्र सिद्ध म्हणजे जिथून मोक्षाला गेले असे किती स्थान आहे किंवा सगळेच आहे? 2.5 द्वीप पूर्ण आहे की काही कमी अधिक आहे? जिथे जिथे कर्मभूमी आहे तिथेच जातील ना, तिथेच जातील. म्हणजे नाही, तिथून जातील कर्मभूमीतून मोक्षाला. तर मोक्षाला समुद्रातूनही गेले जातात ते. सागरामधूनही जातात. समुद्र सिद्ध हा म्हणून समुद्र आकाश सिद्ध. सिद्ध, तव सिद्धे, नय सिद्धे, संयम सिद्धे, चरित्र सिद्धे. आम्ही सिद्धाची अंचलिका म्हणताना म्हणतो है ना, त्या अंचलिकेमध्ये नय सिद्ध, संयम सिद्ध, चरित्र सिद्ध, अवगाहना सगळे नावं आलेले आहे. आणि या म्हणजे 2.5 द्वीपामध्ये 45 लाख योजनामध्ये असं एकही क्षेत्र म्हणजे नाही की ज्या ठिकाणाहून जीव मोक्षाला गेले नाही. आम्ही आज इथे आहे आमच्या घरामध्ये, हेही एका दृष्टीने सिद्ध क्षेत्र आहे. कारण 2.5 द्वीपामध्ये सगळ्या स्थानांमध्ये निर्वाण झालेलं आहे. जसा प्रत्येक क्षेत्रामध्ये जीवाचा जन्म झालेला आहे आणि प्रत्येक स्थान एका दृष्टीने पाहिलं तर स्मशानभूमी आहे. विचार करायचा आहे. इथे होतोय की नाही जन्म मरण? व्यक्ती स्मशानात जाऊन मरत नाही, आपल्याच घरात मरते, म्हणजे हे स्मशान आहे ना. तसं हे सिद्ध क्षेत्र पण आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे की 2.5 द्वीपामध्ये एकही क्षेत्र असं सुटलं नाही की ज्या ठिकाणाहून सिद्ध जीव झालेले नाही. म्हणून 45 लाख योजनाची ही पूर्ण सिद्धशिला पण तेवढीच आहे, हे 2.5 लोक पण तेवढंच आहे. असे अजून 3-4 अशा गोष्टी आहे, 5 गोष्टी अशा आहे की ज्या 45 लाख योजनाच्या आहे. त्याच्यातल्या 2 सांगितल्या मी आत्ता, 3 आठवून ठेवायच्या आहे किंवा माहित असेल तर आत्ताही सांगू शकता. नरकातलं पहिलं द्वीप. नरकातलं पहिलं द्वीप बरोबर. विमान याच्यातलं इंद्र सौधर्म स्वर्गाचं विमान. आणि 5वी गोष्ट सर्वार्थ सिद्धीचं विमान. सर्वार्थ सिद्धी हे 5 क्षेत्र 45 लाख योजनाचे आहे. पहिल्याच नरकामधलं बी, सीमंतक बी, इंद्रक विमान आणि सर्वार्थ सिद्धी. आणि हे 45 लाख योजनाची ही सिद्धशिला आणि हे आमचं 2.5 द्वीपाचं हे मनुष्य क्षेत्र. इथे थांबू आज आपण, याचं उत्तर नंतर पाहू. एक शंका, प्रत्युत्पन्न नाही म्हणजे मग काय? प्रत्युत्पन्न नाही, प्रत्युत्पन्न नय, नयाच्या अपेक्षेने म्हणजे त्याचं याच्यातच आलंय ना तत्वार्थ सूत्रात. तत्वार्थामध्ये मागेच मला होती शंका, पण आता निघालाच विषय म्हणून मग ते विचारते. प्रत्युत्पन्न नाही मी पाहून सांगते नंतर थोडं, 1 मिनिट. आणि 3 चारित्र आपण घेतले ते 3 कोणचे घ्यायचे?
एक यथाख्यात मग आणि एक यथाख्यात चारित्राणी तर सगळेच मोक्षाला गेले, सगळे हा आणि कारण परिहार यथाख्यात विशुद्धी घेतलं झाल्याशिवाय जातच त्याच्यासोबत. नाही. मग परिहार तिसरं कोणतं विशुद्धी घेतलं? घ्यायचं. आणि तिसरं कोणतं घेतलं? नाही, एक तर परिहार विशुद्धी म्हणजे सामायिक, छेदोपस्थापना आणि परिहार विशुद्धी असं 3 मिळून एक, किंवा सामायिक आणि छेदोपस्थापना हम्म. हे 2च घ्यायचे. त्याच्यात 3 यथाख्यात नाही मिळून घेतलं एक. आपण, मग त्याच्यात यथाख्यात घेतलं नाही ना. यथाख्यातही म्हणता येते, कारण सगळेच जीव यथाख्यात संयमी हो, झाल्याशिवाय मोक्ष यथाख्यातनीच होतच जाणार नाही. आहे. पण मग त्याच्या हे परिहार हं. विशुद्धी आणि हे तर त्याच्या सामायिक. आधीचं लावायचं म्हणून आपल्याला हे पाहायचे. काहींना हम्म. 2च चारित्र आहे आणि काहींना 3 आहे, म्हणून हम्म. 3 धारी करून गेले की 2 होते म्हणून गेले, असं हम्म. पाहायचं. हम्म. याच्या बाबतीतही तसंच म्हटलेलं आहे की स्वर्गातून तर सगळे म्हणजे तसे जीव मनुष्य क्षेत्रातूनच मोक्षाला जाणार आहे, पण भूतपूर्व नैगमनयाच्या अपेक्षेने नरकातून आलेला आहे की स्वर्गातून आलेला आहे त्या हम्म. अपेक्षेने पण त्याच्यात भेद केलेला आहे. हम्म. तसे नरकातून जीव मोक्षाला जाणारे कमी आहे, स्वर्गातून येऊन जाणारे जास्त आहे. अल्पबहुत्व पण पाहिलंय त्याच्यामध्ये, हम्म. कुठून अल्प आहे कुठून जास्त आहे हे पण पाहिलेलं आहे. हम्म. ठीक आहे. स्याद्वादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का, जड़ कर्म चेतन बंध का, अरु कर्म के अवसान का, कह कर स्वरूप यथार्थ जग का, जो किया उपकार है, उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उवज्झायाणम, नमो लोये सव्वसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.